नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, 2 दिवस झाले आपलं लेक्चर झालं नव्हतं कारण माझी तब्येत थोडी डाऊन होती, त्यामुळे लेक्चर घेता आलं नाही। पण आता जे लेक्चर झाले नाही तर त्या लेक्चर मधले काही प्रश्न जे ते मी डेली एक एक दोन दोन अपडेट करत जाईल इथून पुढच्या लेक्चर मध्ये, आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, सगळं आपलं करंट अफेअर्स कव्हर होणार आहे। तर आज आपण 25 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते अभ्यासणार आहोत। मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाची एक स्पेशल ऑफर आपण सुरू केलेली आहे। काही बॅचेसवर 50% आणि 50% पेक्षा जास्त डिस्काउंट आपण इथं देत आहोत। जी 10,000 ची फाउंडेशन बॅच आहे ती 5,000 रुपयामध्ये, त्यानंतर कंबाईन फाउंडेशन बॅच जी 8,000 ची ती 4,000 रुपयामध्ये, कंबाईन यशवंत बॅच आपण जर बघितलं 3,000 रुपयाची 1,500 रुपयामध्ये, कंबाईन विजेता बॅच 3 आपण सुरू केलेली आहे फक्त 300 रुपयामध्ये, पोलीस भरतीची बॅच 500 रुपयामध्ये, एनसीईआरटी स्टेट बोर्ड 4-4 हजाराच्या बॅचेस 999 मध्ये, आणि ऑल इन वन नावाची बॅच ज्यामध्ये सगळे सब्जेक्ट आहे ती 999 रुपयामध्ये। त्याचबरोबर आरआरबी ग्रुप डी ची बॅच जी ती सुद्धा आपण एकदम 699 मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत। ठीक आहे, 1999 ची बॅच। जर तुम्हाला या बॅचेसचा लाभ घ्यायचा असेल, ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्राचं ॲप जे ते डाउनलोड करायचे। त्याचबरोबर विजेता बॅच 3 मध्ये आम्ही जे रिव्हिजन बॅचेस मध्ये लेक्चर घेतले ते तुम्हाला यामध्ये मिळून जातील। त्याचबरोबर सगळ्या सब्जेक्टसाठी ऑल इन वन बॅच आहे। या सगळ्या बॅचेसवर ऑफर सुरू आहे बघा। आरआरबी ग्रुप डी साठी बॅच आपण सुरू केलेली आहे, टेट साठी लेखा व कोशागार विभागाची बॅच आहे। त्याचबरोबर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता। ठीक आहे, आता या नोट्स पॅक ची जी फी आहे ती फक्त आहे मित्रांनो 499 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला आताच्या आणि भविष्यात बनणाऱ्या सगळ्या नोट्स मिळणार आहे। त्याचबरोबर यशवंत बॅच तुम्ही जॉईन करू शकता। ठीक आहे, टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता। टेस्ट सिरीज वर सुद्धा आज एक स्पेशल ऑफर असणार आहे। 349 रुपयाची आपण टेस्ट सिरीज देत आहोत। ठीक आहे, ती आपण जर बघितलं 249 या 2 दिवसासाठी करण्यात येणार आहे फक्त। ठीक आहे, तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर निश्चितच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करायचं आहे, काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली मोबाईल नंबर दिलाय, टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाच पेज आहे, सगळ्यांना फॉलो करून ठेवा। ठीक आहे, सुरुवात करूया 25 जानेवारी रोजीच्या करंट अफेअर्सला। कोणत्या राज्य सरकारने भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना सुरू केलेली आहे? बघा मित्रांनो, जी भूमिहीन शेतकरी ज्यांच्याकडे जमीन नाहीये त्यांच्यासाठी दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर योजना जी आहे ती छत्तीसगड सरकारने सुरू केलेली आहे। तर लक्षात ठेवा, दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना कोणी सुरू केली? तर छत्तीसगड सरकारने सुरू केलेली आहे। तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री जे आहे विष्णुदेव साई यांनी जर आपण बघितलं तर रायपूरमध्ये दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याण योजना जी आहे ती सुरू केलेली आहे। या योजनेचा फायदा राज्यामधील 5,62,000 भूमिहीन शेतकऱ्यांना होणार आहे। आपण जर बघितलं मित्रांनो, जे शेतीमध्ये काम करतात, ठीक आहे, पण त्यांच्याकडे स्वतःची शेती नाही, त्यांना भूमिहीन शेतकरी म्हटलं जातं। आपण जर बघितलं या योजनेअंतर्गत काय होणार आहे तर 5,62,000 जे भूमिहीन शेतकरी आहे त्यांना वार्षिक 10,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे, आणि यासाठी टोटल खर्च येणार आहे 562 कोटी। तर आपण जेव्हा शॉर्ट नोट्स काढतो तेव्हा आपल्याला सिंपल एवढं लक्षात ठेवायचं, छत्तीसगडची योजना आहे भूमिहीन शेतमजूर कल्याण योजना। ठीक आहे, 5,62,000 शेतकऱ्यांना फायदा होणार, वार्षिक 10,000 रुपये मिळणार, आणि 562 कोटी रुपये काय येणार आहे? खर्च येणार आहे। सीमा सुरक्षा दल जे आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, तर याच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसचे अतिरिक्त महासंचालक बनलेले महेश कुमार अग्रवाल। ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचं, महेश कुमार अग्रवाल हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे, ठीक आहे, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये BSF म्हणतो, तर त्याचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता बघा मित्रांनो, सीमा सुरक्षा दल जे ते भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं, त्यानंतर BSF ची बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसची स्थापना करण्यात आली होती। मग तुम्हाला हे सांगायचं आहे की भारत आणि चीनचं युद्ध कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालं होतं? ठीक आहे, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालं होतं, आणि त्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला जो विकासावरील खर्च आहे तो संरक्षणाकडे वळवावा लागला होता, त्यामुळे ती अपयशी पंचवार्षिक योजना ठरली होती। तर ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। मग सीमा सुरक्षा दलचं मुख्यालय नवी दिल्ली, ड्युटी अनटू डेथ नावाचं त्यांचं ब्रीद वाक्य आहे। नवीन महासंचालक बघूया,
जसं की CRPF चे नवीन महासंचालक आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह, नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG चे नवीन महासंचालक आहे बी श्रीनिवासन, ठीक आहे। त्यानंतर सशस्त्र सीमा बल SSB चे नवीन अध्यक्ष आहे अमृत मोहन प्रसाद। त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन अध्यक्ष अनुराग गर्ग। आसाम रायफलचे नवीन अध्यक्ष विकास लखेडा। नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नवीन अध्यक्ष प्रदीप सिंग खरोला। त्यानंतर भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक साधना सक्सेना नायर, येऊ शकतो क्वेश्चन बघा। वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर एनिमल हेल्थचे नवीन अध्यक्ष इमॅन्युअल सॅबरेन। मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहे इदशिशा नोंगरॉंग, हे पण येऊ शकतो बघा, जे महत्वाचे ते स्टार मार्क करतो। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलचे नवीन महासंचालक राजविंद्र सिंग भाटी। बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे, ठीक आहे, BSF चे, आता आपण जर बघितलं BSF वरच क्वेश्चन बघितला, BSF चे अतिरिक्त महासंचालक बनलेले महेश कुमार अग्रवाल। यानंतर जर बघितलं पुढे जाऊया, ठीक आहे, यानंतर भारतीय तिबेट सीमा पोलीस जे काही इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स असं याचा अर्थ आहे, तर त्याचे अतिरिक्त महासंचालक बनले संजीव रैना आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे शेफ अली शरण। तर हे सुद्धा लक्षात ठेवा, जिथं स्टार मार्क केले ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। कोणता देश जानेवारी 2025 मध्ये जागतिक स्तरावर 7वा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश बनलेला आहे? तर हा प्रश्न आपल्याला, ठीक आहे, करंट अफेअर्स झालं, त्यानंतर जिओग्राफी झालं आणि इकॉनॉमिक्स झालं, 3 सब्जेक्टच्या दृष्टीने महत्वाचा आहे। आपण जर बघितलं करंट अफेअर्सच्या दृष्टीने तर करंटशी रिलेटेड क्वेश्चन आहे, पण जिओग्राफी मध्ये आणि इकॉनॉमिक्स मध्ये जो कृषीचा पार्ट आहे, ठीक आहे, त्याच्या दृष्टीने हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे। मग काय इन्फॉर्मेशन आहे बघा, कोणता देश जानेवारी 2025 मध्ये जागतिक स्तरावर 7वा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश बनला? तर तो देश बनलेला आहे भारत। जगात सगळ्यात जास्त कॉफीचं उत्पादन होतं मित्रांनो ब्राझीलमध्ये। जेवढे काही कॉफीचं उत्पादन होतं त्यापैकी 40% कॉफी जी आहे ती ब्राझीलमध्ये उत्पादित केली जाते। त्याचबरोबर ऍडिशनल काही पॉइंट लक्षात ठेवायचे, दुसऱ्या क्रमांकावर जर आपण बघितलं तर व्हिएतनाम, ठीक आहे, हा पहिला पॉइंट क्लिअर झाला की कोण सगळ्यात जास्त कॉफीचं उत्पादन करतं। त्यानंतर बघा मित्रांनो 2020-21 मध्ये आपण जेवढे कॉफीची निर्यात करत होतो ती त्याची प्राइस होती $719 मिलियन, ठीक आहे, 719 मिलियन डॉलर्सची आपण काय करत होतो, कॉफी निर्यात करत होतो। कधी? तर 2020-21 मध्ये। मग आता आपण जर बघितलं तर 2024 मध्ये, ठीक आहे, 2024 या वर्षामध्ये जर आपण बघितलं तर आपण कॉफीची निर्यात केलेली आहे असं आपण म्हणायला पाहिजे। 2023-24 मध्ये, 2023-24 मध्ये आपण जी कॉफीची निर्यात केलेली आहे ती $1.29 बिलियन, $1.29 बिलियन, 1000 मिलियन डॉलर्सचा 1 बिलियन बनत असतो, लक्षात ठेवा। मग आपण जर बघितलं $1.29 बिलियन म्हणजे जवळपास दुप्पट आपण काय झालेलं आहे, कॉफीची निर्यात आपली वाढलेली आहे आणि भारत जो आहे तो कॉफीच्या निर्यातीमध्ये 7व्या क्रमांकावर आलेला आहे। तर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी हे लक्षात ठेवा, जशा मी तुम्हाला सांगितलेलं त्या प्रकारे आपण जी निर्यात केली ती कुणाला केली? ती इटलीला, बेल्जियमला, रशियाला आपण निर्यात केलेली आहे। यानंतर पुढे जाऊया, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ने 2025 साठी अध्यक्ष म्हणून कुणाची निवड केलेली आहे? बघा मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले धनंजय शुक्ला। आता काही मुलांनी नवीनच ही संस्थेचं नाव ऐकलं असेल तर ICSI नावाचं नाव लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, ठीक आहे, आणि याचे नवीन अध्यक्ष बनले धनंजय शुक्ला, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आपण जर बघितलं धनंजय शुक्ला सोबत कंपनीने पवनजी चांडाक यांची नियुक्ती उपाध्यक्ष म्हणून केलेली आहे। तर पवन चांडाक जे उपाध्यक्ष आणि धनंजय शुक्ला जे आहे ते अध्यक्ष बनलेले आहे। धनंजय शुक्ला यांनी आपण जर बघितलं तर CSB नरसिंहन यांची जागा घेतलेली आहे। इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया जे आहे त्याची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली होती। केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते। नवी दिल्लीमध्ये हिचं मुख्यालय आहे, ठीक आहे। तर कंपन्यांशी संबंधित नियम तयार करणं आणि त्यांच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत ते हाताळणं हे या संस्थेचं काम आहे। यानंतर पुढे जाऊया, आता बघा रिसेंट महत्वाचे जे काही नियुक्त्या आहेत त्या बघूया। आपण संरक्षण क्षेत्रातील नियुक्ती यापूर्वी बघितल्या, आता इतर ठिकाणी गव्हर्नमेंट मध्ये ज्या काही
पोस्ट असतात त्यावर कुणाला नियुक्त करण्यात आलं ते आपण बघू. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि सीईओ बनले सतीश कुमार. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले चल्ला श्रीनिवासलू शेट्टी, लक्षात ठेवा. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नायक. न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा, हे सुद्धा विचारलं जाईल. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष मनोज जैन. कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष एस गोपालकृष्णन. भारतीय शेतकरी खत सहकारी चे अध्यक्ष इफ्कोचे अध्यक्ष दिलीप संघानी बनलेले आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, राष्ट्रीय बालिका दिन जो आहे 2025 मध्ये तो कधी साजरा केला गेला, तर राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आला. काल सेलिब्रेट करण्यात आला. आपण जर बघितलं तर याची थीम काय होती, याची थीम होती एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर ब्राइटर फ्युचर. एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर ब्राइटर फ्युचर अशी थीम होती. ठीक आहे. तर मुलींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं आणि त्यांना शिक्षण, आरोग्य, पोषण, लैंगिक भेदभाव, ठीक आहे, तर हे गोष्टी आपण जर बघितलं तर उपलब्ध करून देणं, लैंगिक भेदभाव दूर करणं आणि सगळीकडे समान संधी उपलब्ध करून देणं, हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर ब्राइटर फ्युचर. पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे किंवा आयोजित केली जाईल? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर 27 ते 30 जानेवारी या दरम्यान आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद जी आहे तर ती आपल्या भारतामध्ये गांधीनगर गुजरातमध्ये आयोजित केली जाणार आहे. या परिषदेचा मेन हेतू काय आहे, तर आपल्याला काय करायचंय, आपलं लक्ष आहे की 2036 मध्ये ऑलिम्पिक भारतामध्ये व्हावे, हे आपलं लक्ष आहे. ठीक आहे. त्या दृष्टीने आपल्याला काय करायची, तयारी करायची, आणि त्यासाठी ही पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद जी आहे ती गांधीनगर गुजरात या ठिकाणी भरवण्यात येत आहे. लक्षात ठेवायचंय. हा जो कार्यक्रम आहे मित्रांनो, तर तो गांधीनगर मधील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ जे आहे तर त्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे. यामुळे भारताला 2036चा ऑलिम्पिकचं यजमान पदाचा प्रबळ दावेदार म्हणून प्रस्थापित करण्यात मदत होणार आहे. लक्षात ठेवा. यानंतर बघा गुजरात राज्य दर्शन. आता काही मुलांना वाटेल सर ऑलिम्पिक वगैरे कशाला आपण होस्ट करायचं, तर बघा मित्रांनो, हे ऑलिम्पिक होस्ट करणं, त्यामध्ये जास्त मेडल जिंकणं, तर यामुळे काय येतो की आपला देश जागतिक पातळीवर समोर येतो. ठीक आहे. हा प्रत्येक देशाचा सॉफ्ट पॉवरचा भाग आहे. जितकी सॉफ्ट पॉवर जास्त आहे एखाद्या देशाची तितका तो पॉवरफुल मानला जातो. ठीक आहे. आपण जर बघितलं गुजरात राज्याविषयी जाणून घेऊया. गांधीनगर राजधानी आहे. आचार्य देवव्रत राज्यपाल आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहे. लोकसभेचे 26 तर राज्यसभेच्या 11 जागा आहे. विधानसभेचे 182 जागा आहे. विधानसभेच्या जागा लक्षात ठेवा, कारण जो स्टॅच्यू ऑफ आपण युनिटी बनवलेला आहे तर त्याची हाईट सुद्धा 182 मीटर आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान आहे वासंदा, ब्लॅकबक, गीर आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आपल्याला कुठे बघायला मिळतात, गुजरातमध्ये. यानंतर सगळ्यात जास्त लांबीचा समुद्र किनारा गुजरातलाच लागलेला आहे. ठीक आहे. राज्य प्राणी एशियाटिक सिंह आहे. राज्यपक्षी ग्रेटर राजहंस आहे. राज्यवृक्ष वड आहे आणि राज्यफूल झेंडू आहे. 3 राज्यांची सीमा लागते, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरातला. पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. भारतातील पहिली डायमंड सिटी सुरतमध्ये स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर भारतामध्ये गिफ्ट सिटी कुठं आहे, तर गिफ्ट सिटी आपण जर बघितलं तर गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये प्रमुख धरण जर बघितलं तर उकाई धरण. आपल्याला कंबाईन परीक्षेमध्ये एकदा क्वेश्चन येऊन गेलेलं आहे की उकाई धरण हे कुठं आहे, कोणत्या नदीवर आहे, तर तापी नदीवर. हे धरण गुजरातमध्ये. धरोई धरण हे सरदार सरोवर आहे नर्मदा नदीवर. दांतीवाड धरण आहे. गुजरातमध्ये प्रमुख विमानतळ आहे वडोदराचं, राजकोटचं, सुरत. त्याचबरोबर जर बघितलं तर कांडला या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला विमानतळ बघायला मिळतात. वडोदराचं विमानतळ आहे, राजकोटचं विमानतळ आहे सुरत या ठिकाणी, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कांडला या ठिकाणी, पोरबंदर विमानतळ. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा जानेवारी 2025 मध्ये केलेल्या विश्लेषणानुसार कोणत्या देशातील याला ग्लेशियरला म्हटलं तर हिमनदी, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. याला हिमनदी 2040 पर्यंत हवामान बदलामुळे नाहीशी होणार आहे. तर बघा मित्रांनो, याला नावाची हिमनदी नेपाळमध्ये आणि 2040 वर्षापर्यंत काय होणार आहे, नाहीशी होणार आहे. मग याला हिमनदीचा अभ्यास करून शास्त्रज्ञ हे बघताय की ही हिमनदी कशा प्रकारे
हळूहळू नाहीशी होत आहे. बघा मित्रांनो, जसं जसं तापमान वाढणार तसं तसं ही जी काही बर्फाची लेवल आहे ती वर वर जाणार. ठीक आहे, म्हणजे आज समजून घ्या, इथपर्यंत बर्फ आपल्याला आज बघायला मिळतो. या पातळीपर्यंत मी पेन चेंज करतो, या पातळीपर्यंत आज आपल्याला बर्फ बघायला मिळतो. उद्या जाऊन तापमान वाढ झाली तर ही पातळी या ठिकाणी जाणार, ही पातळी या ठिकाणी जाणार. बरेचसे असे पर्वत होणार की त्यावर आपल्याला बर्फच बघायला मिळणार नाही. ठीक आहे, भविष्यामध्ये. तर आता हिमनदी नाहीसे होते आणि आपण जर बघितलं तर नेपाळमधली याला हिमनदी जी आहे जवळपास तिच्या आतापर्यंत जर बघितलं तर 640 मीटरने ही हिमनदी मागे सरकली, म्हणजे वर गेलेली. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जर बघितलं 36%चं क्षेत्रफळ कमी झालेलं आहे. कोणत्या वर्षादरम्यान? तर 1974 ते 2021 दरम्यान, आणि 2040 पर्यंत ही नाहीशी होणार आहे. नेपाळ विषयी जाणून घेऊया. नेपाळ दक्षिण आशियातील एक महत्वाचा देश आहे. आपण जर बघितलं काठमांडू राजधानी आहे, चलन आहे नेपाळी रुपया, तुम्ही तिथे बघू शकता. रामचंद्र पौडल जे ते राष्ट्रपती आहे, KP शर्मा ओली पंतप्रधानी. अधिकृत भाषा नेपाळी आहे. ठीक आहे, नेपाळच्या लोकांची आपण आपल्या सैन्य दलामध्ये एक गुरखा रेजिमेंट तयार केलेली आहे, ती सुद्धा लक्षात ठेवा. कोणतं राज्य नेपाळला भूतानपासून वेगळं करतं? तर सिक्कीम. भारत आणि नेपाळ कोणत्या प्रकल्पाचे पाणी वाटून घेतात? तर कोसी नदीवर जो प्रकल्प आहे, ठीक आहे, तर त्याचं पाणी भारत आणि नेपाळ वाटून घेतो. कोसी नदीला बिहारचं दुःखाश्रू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यानंतर कोणत्या देशाने जानेवारी 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि पॅरिस हवामान करारामधून माघार घेतलेली आहे? तर अमेरिकेने, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले अमेरिकेचे 47वे, आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतला की WHO जो आहे तर तो आपण जर बघितलं त्यांनी दुसऱ्या देशाच्या इन्फ्लुअन्स मध्ये येऊन निर्णय देतो. दुसरा देश म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की चायनाच्या म्हणण्यानुसार WHO चालतो, त्यामुळे आम्हाला WHO चे सदस्य व्हायचं नाहीये. ठीक आहे, कोविड हा चायनामधून पसरला तरी पण WHO ने ते लपवण्यामध्ये मदत केली, तर आम्हाला आता WHO मध्ये राहायचं नाही. त्याचबरोबर पॅरिस हवामान बदल करार जो आहे तो सुद्धा, त्यामधून सुद्धा आम्हाला माघार घ्यायची आहे. ठीक आहे, तर आम्ही काय करणार? बिंदास आमच्या कंपन्या चालवणार, त्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडायचं तर पडून देणार. त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे तर 90 दिवसांसाठी अमेरिका ज्या ज्या देशांना मदत करतं पैशाची, ती सगळी मदत थांबवली जाणार आहे. चेक केले जाणार आहे कुणाला पैसा गरजेचा आहे कुणाला नाही. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यापर्यंत जे बाळ अमेरिकेमध्ये जन्म घेतील तेच अमेरिकेचे नागरिक असतील. म्हणून काही भारतीय लोक काय करत आहे तर तिथं समजून घ्या प्रेग्नेन्सी होऊन समजून घ्या एक 6-7 महिने झाले असेल किंवा 8 महिने झाले असेल तर त्या बाळांची प्रेग्नेन्सी अमेरिकेचं नागरिकत्व मिळावं यासाठी अगोदरच करते. तर हे मुद्दे खूप चर्चेला आलेले. तुम्ही सांगा तुमचं मत काय यावर, की असं करणं योग्य आहे की नाही. ठीक आहे, तर हे सगळे निर्णय अमेरिका सध्या घेत आहे. ठीक आहे, मी तुम्हाला जेवढे जास्त गोष्टी होईल तेवढे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जागतिक डेटा लॅबने प्रकाशित केलेल्या अलीकडील अहवालानुसार क्रय शक्तीच्या समानतेच्या आधारावर म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारावर भारताचा जागतिक वापरामध्ये कोणत्या वर्षापर्यंत 16% वाटा अपेक्षित आहे? तर जागतिक जो वस्तू आणि सेवांचा वापर आहे तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारे आपण कोणत्या वर्षापर्यंत 16% आपण वस्तू आणि सेवांचा वापर करणार आहे? तर वर्ष 2040 पर्यंत आपण वस्तू आणि सेवांचा 16% वापर करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. वर्ल्ड डेटा लॅबची स्थापना व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये करण्यात आली, तिथंच तिचं मुख्यालय आहे. त्याची स्थापना आपण जर बघितलं तर जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ञ उल्फांग फेंगलर आणि होमी खरास यांनी केली होती 2014 मध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात असलं पाहिजे. भारताने आपल्या प्रकारच्या पहिल्या CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, CSIR जी आहे आपण जर बघितलं एक महत्वाची संस्था आहे. तिचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च असा फुल फॉर्म आहे. याच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे नल्लाथंबी क्लाईसेल्वी. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, नल्लाथंबी क्लाईसेल्वी. आता CSIR विषयी लक्षात ठेवा. CSIR ने आपला मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर CSIR ने आपला मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन मुंबई या ठिकाणी केलेलं आहे. आता काय हा मुद्दा समजून घेऊया. CSIR जे DRDO जसं संरक्षण विषयक साहित्य आपल्या देशाला बनवून देतं, CSR आपल्या देशाला समजून घ्या एखाद्या आजाराशी संबंधित लस म्हणा किंवा एखादी विज्ञान तंत्रज्ञान विषयक एखादी गोष्ट म्हणा ते बनवण्यामध्ये काम करत असतं. मग आता CSIR ने मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स मुंबईमध्ये बनवलेला आहे.
काय करणार CSIR, तर जे काही मायक्रो स्मॉल आणि मीडियम जे काही उद्योग असतात, सूक्ष्म लघु आणि मध्यम प्रकारचे जे उद्योग असतात, त्यांना जे काही उपकरणांची गरज असते, ठीक आहे, तर ते उपकरण बनवण्याचं काम CSIR करणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन कुठे केलेलं आहे, तो मुंबई महाराष्ट्र. मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला समजतंय की नाही हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लेक्चरला लाईक करायचं आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे 2025चा, तो कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर राष्ट्रीय बालिका दिन आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन एकाच दिवशी सेलिब्रेट करण्यात येतो 24 जानेवारीला. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम काय होती हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. AI एज्युकेशन, ह्युमन एजन्सी इन अ ऑटोमेटेड वर्ल्ड, अशी याची थीम होती. लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं 2018 पासून हा दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन सेलिब्रेट करण्यात येतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या सेशनचा, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जो आहे 2025 साठी संस्थात्मक श्रेणीमध्ये कुणाची निवड करण्यात आली, तर सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार, आपत्ती क्षेत्रामध्ये जे चांगलं कामगिरी करतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार कोईस नावाच्या संस्थेला देण्यात आलेला आहे. याचा फुल फॉर्म आहे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. ठीक आहे, तर समजा समुद्रामध्ये काही चक्रीवादळ वगैरे येणार असेल तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत अगोदरच कोण पोहोचवतं, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. ठीक आहे, जी संस्था मूळ हैदराबादमध्ये आहे. या संस्थेला 2025 साठीचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले. जेव्हा हा पुरस्कार एखाद्या संस्थेला देण्यात येतो तेव्हा तिला 51 लाख रुपये दिले जातात. जेव्हा हा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला देण्यात येतो तेव्हा त्याला 5 लाख रुपये दिले जातात. मग आपण जर बघितलं तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला म्हणजे 23 जानेवारीला प्रदान करण्यात येत असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशनची स्थापना 1999 मध्ये हैदराबादमध्ये करण्यात आली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत काम करणारी ही एक संस्था आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. भारत जानेवारी 2025 मध्ये जागतिक स्तरावर डॅशवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश बनला, 5वा, 6वा, 7वा, 8वा. आणि सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कुणाला मिळाला हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाची ऑफर सुरू आहे, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या. 50% पेक्षा जास्त डिस्काउंट आहे. इन जनरल या ऑफरचा लाभ मिळत नाही. बरेचसे मुलं नंतर फोन करतात, सर त्यावेळी फी कमी होती, आम्हाला त्या बॅच जॉईन करायची होती पण आम्ही वाट बघत होतो. ठीक आहे, पण मग टाइम संपल्यानंतर ती डिस्काउंट परत मिळत नाही, तर त्यासाठी आताच तुम्ही बॅचेस घेऊ शकता. कंबाईन विजेता बॅच 3 रिव्हिजन साठी सगळ्या सब्जेक्टचे घेऊ शकता. त्याचबरोबर ऑल इन वन बॅच RRB ग्रुप डी साठी आपण बॅच सुरू केलेली आहे. ऑल इन वन बॅच तुम्हाला सगळ्या परीक्षेसाठी कामी येणार आहे. अभ्यास मित्राचा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये जेवढे आम्ही नोट्स तयार केले तेवढे तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचबरोबर यशवंत बॅच आहे, टेस्ट सिरीज आहे, हे तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यास मित्र ऍप डाउनलोड करायचं आहे. आपल्या नावाने वेगवेगळे लोकांनी वेगवेगळे ऍप सुद्धा सुरू केलेले आहेत. अभ्यास मित्र नाव लक्षात ठेवा. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद, हॅव अ नाईस डे.